अशा दिवसातील मॅच क्रमांक 2 आपण इथे पाहणार आहोत. आई माऊली स्पोर्ट नागळे आणि पानखंड स्पोर्ट बी या दोन संघामध्ये ही मोस्ट इम्पॉर्टंट लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने आपण पाहिला तर मग नागळे गावचा संघ, दुसऱ्या बाजूने पानखंड स्पोर्ट ठाणे इथून मात्र बिलॉंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. मॅचला झाली आहे सुरुवात. दोन बॅटर तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. दर्शन गोराणे आणि त्याला साथ देण्याकरता प्रवीण या बॅटरला तुम्ही पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहिला तर तुषार चौधरी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल टाकण्याकरता गोलंदाज सज्ज झाला मिस्टर तुषार चौधरी. पहिला बॉल ऑन साइडला संधी बनली होती झेल पकडण्याकरता, परंतु इथे आपण पाहिलं तर मग हलकासा झेल अगदी ड्रॉप झाला आणि ओव्हर थ्रो देखील होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि 3 धावा या पहिल्या बॉल वरती इथून मात्र पूर्ण केलेत. 3 धावेनं पानखंड स्पोर्टचं अकाउंट मात्र ओपन झालंय. 3 धावांना सुरुवात झाली आहे धाव फलकेला. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तुषार चौधरीच्या माध्यमातून. वेगवान गोलंदाजी करण्याकरता तुषार चौधरीला देखील ओळखलं गेलंय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. इथे आपण पाहतो फील्ड मध्ये हल्लीकासा बदलाव केला जातो. बदल ही काळाची गरज आहे आणि बदलणं निश्चितच तेवढंच योग्य मानलं जातं. इथून मात्र दुसरा चेंडू टाकण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झाले तर मिस्टर तुषार चौधरी. ओ हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न इथून मात्र केलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जरूर पोचले होते परंतु झेल कॅरी करू शकले नाहीत. प्रवीण करता अडथळे निर्माण झाले होते मैदानाच्या आतमध्ये, परंतु इथून आपण पाहिलं तर झेल झाला आहे ड्रॉप. दोन्ही चेंडूंचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा पोचल्या गेल्या त्या म्हणजेच 5 धावा. दर्शन गोराच्या बॅट न आल्या 3 आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर मग प्रवीण सप्टेच्या बॅट मधून आल्या 2. पुढील बॉल ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा वेगवान बॉल परंतु दिशा चुकीची पाहायला मिळाली आहे. हा वाईट बॉल पाहायला मिळेल. इथे आपण देऊया मान ऑफ द मॅचचा पुरस्कार. नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग जबरदस्त कारनामा केलाय. सूरज आहेत. आपण ओव्हर कंप्लीट झाल्यानंतर हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे मात्र देणार आहोत. पुढील बॉल ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र दर्शवला होता प्रवीण सापटेनं, परंतु बॅटची हलकीशी स्निक लागली गेले. काम तमाम प्रवीणला मात्र इथून परतावं लागेल. विकेट क्रमांक पहिला डाऊन होतोय पानखंड स्पोर्ट टीमचा. धन्यवाद, थँक्यू सो मच. चला आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. उमेश महाळे यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी दिला जातो. सूरज या खेळाडूला गोल्ड मेडल, त्याच्यानंतर ट्रॉफी, केली, कोल्ड्रिंकची बॉटल. वेल प्लेड सूरज, बेस्ट ऑफ लक. इथून आपण पाहिलं तर मग प्रवीण सापटे बाद झाल्यानंतर नितेश टोकरे नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. पहा सुरुवातीला काही स्ट्रगल करताना जरूर पाहायला मिळाले मिस्टर तुषार चौधरी. बॉलिंग मध्ये यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला स्ट्रोक आहे लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेनं. नितेशच्या बॅट मधनं ही सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक 1 ने पुढे सरकलाय, पोहोचला गेलाय 7 अंकांवरती ही धाव गती. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 4. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक इथून आपण पाहतोय आई माऊली स्पोर्ट नागले टीम कडनं. पुढील बॉल ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु लेन अँड लाईन मध्ये
काय जबरदस्त सुधारणा ही यावेळेस पाहायला मिळाली आहे. तिसरा बॉल जरूर वाईट हाताळला परंतु त्याच्यानंतर विकेट सिंगल आणि हा चेंडू डॉट. स्वतःला सावरला या ठिकाणी गोलंदाज तुषार चौधरी याने. पुढील बॉल हो जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अगदी बॅटरच्या बॉडीला स्पर्श झालाय आणि इथून आपण पाहिलं तर हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथून संपलाय. धावफलकावरती धावा आहेत पानखंड स्फोट टीमच्या 1-7. फॅन कोणी चालू केला एवढा काय हिट होतोय बंद कर. असा उलटा बरा वाटतंय बघ. अरे पण मी थोडी येतो बघ तुझ्या मागं बॉल आहे. फुलं आणा ना उचलून तो भूमीत दुमाडा येत आहेत नंबर 2चं षटक टाकण्याकरता. भूमीत दुमाडा एक जबरदस्त गोलंदाज आहे. आई माऊली स्फूट नागले टीमचा. अगदी कमी वयामध्ये भूमीतनं देखील क्रिकेटच्या पटलावरती आपलं पाऊल ठेवलं आणि एक आज परफेक्ट गोलंदाज म्हणून सातत्यानं चांगला रोल आई माऊली स्फूट नागले टीम करता त्याने देखील दिलाय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये. हो जोरकस मारण्याचा प्रयत्न इथून मात्र दर्शवला होता फलंदाज नितीश टुकरे याने. स्नो बॉलचा इशारा आलाय स्क्वेअर लेगचे पंच. तट्टेल सर्कलच्या घेऱ्यामध्ये एक फिल्डर कमी लावलाय आणि त्याच कारणास्तव इथून आपण पाहिलं तर मग हा नो बॉल असणार आहे. पहा पंचांचं लक्ष अगदी ॲक्युरेटपणे आहे आणि चांगली अंपायरिंग या ठिकाणी पाहायला मिळते. सुरेंद्र घाटाळ अँड आपण पाहतोय रुपेश दांडेकर त्याच्यानंतर संतोष वलवी देखील आहेत. चांगली अंपायरिंग राहिली आहे या बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये. इथे मात्र चेंडू खूप चांगला होता परंतु तट्टेल सर्कलच्या घेऱ्यामध्ये एक फिल्डर कमी लावल्या कारणास्तव हा नो बॉल इथे मात्र घोषित केला. पुढील बॉल फ्रेट देखील असणार आहे. अखू टप्पाची लेन ऑन साइडला खेळण्याची मानसिकता. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल न धावफलक पुढे सरकलाय पोहोचला गेलाय तो म्हणजेच 9 अंकांवरती 9 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पुढील बॉल हो जोरकस मारलेला फटका परंतु चेंडू जाईल डी झोन मध्ये. मिळतील फक्त या फटक्यावरती दर्शनला या 2 धावा. दोन्ही टीमची टोटल पोहोचली 11 अंकांवरती. पहा सुंदर शॉर्ट सिलेक्शन होतं परंतु आउटफील्ड थोडीशी मात्र खराब असल्या कारणानं डिक्लेरेशन झोन आहे आणि त्या डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं यावेळेस चेंडू अगदी निघून गेला होता. इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा येत आहेत. 2 धावसंख्या पोहोचली गेली आहे ती म्हणजेच 11 अंकांवरती. मैदानात निश्चितच जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा जिद्दीनं क्रिकेट खेळणं खूप महत्वाचं असतं. तुमच्या मनामध्ये जिद्द जर जिंकण्याची असेल तर निश्चित तुम्ही पॉझिटिव्ह खेळ मात्र इथून दर्शवू शकता. यावेळेस पहा अखो टप्पाची लेन होती. वेट अँड वॉच काय जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. मॅक्झिमम हिट चेंडू सीमारेषा पार. षटकार 6.
धन्यवाद थँक्यू सो मच. काय जबरदस्त हा फटका एक्झिक्यूट केला गेला ऑन साईडला. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळले. क्षेत्ररक्षक पुढे जरूर आला होता परंतु त्याच्याकडनं झाली मिसफिल्ड. इथून आपण पाहिलं तर मग ह्या 2 धावा महत्वपूर्ण होत आहेत आणि या 2 धाव्याने धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 1900 अंकांवरती ही धावगती पोचली आहे. 6 मध्ये 13 या धावसंख्येवरती खेळतोय मिस्टर दर्शन गोराणे आणि 3 मध्ये 2 या धावसंख्येवरती खेळतोय नितेश टोकरे. चेंडू फेकून चालेत 4 भूमीत दुमाडांच्या ओव्हर मधले. पुढील बॉल ओ यावेळेस ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी पूर्णपणे बीट केलं बॅटरला. काय जबरदस्त यावेळेस ही लेंथ मात्र या ठिकाणी वापरली गेली आहे. भूमीत दुमाडा या गोलंदाजाने 1.5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय. अजून सुद्धा एका चेंडूचा खेळ हा बाकी असणार आहे. पुढील बॉल ओ ऑन साईडला क्रॅकिंग स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू वेगानं प्रस्थान करतोय. सीमारेषेच्या बाहेर निघून जरूर गेलाय परंतु पंच विचार विनिमय करतायत आणि यस हा चौकारील. 1 बाउन्सनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. 4 धावांकरता दर्शनच्या बॅट मध्ये आलाय हा आणखी एक तडाका. चौकार 4. पुढील बॉल हो यावेळेस आपण पाहिलं तर डावा स्टेजच्या पलीकडे हा पहिला बॉल इथून मात्र पेस केला होता. गोलंदाज यज्ञेश दुमाडा याला तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा धाव फलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. आता मात्र तिसऱ्या षटकाला शुभारंभ झालाय. यज्ञेश दुमाडा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. ओ स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटची आतली कडा आणि एष्ट्यांच्या मागे एष्टीरक्षक कडा करतोय महत्वाचं काम. पकडलाय झेल आणि संपलाय. नितेशचा खेळ आउट. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. धावफलक अगदी आपण पाहिलं तर 24 वरती पोहोचला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 23 त्याच्यानंतर तिसऱ्या षटकातील पहिला बॉल वाईट आणि इथे आपण पाहिलं तर एक विकेट देखील आली आहे. यावेळेस 22 स्ट्रोक खेळले गेलेत आणि एक चांगला झेल इथे मात्र फकडला गेलाय कुंदनच्या माध्यमातून. आणखी एक विकेट डाऊन. फलंदाज कल्पेश देखील बाद झालेत.
आता मात्र विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती आहे गोलंदाज यज्ञेश दुमाडा. डाव्या हाताचा बॅटर साहिल ठाकरे ऑन स्ट्राईक. 24 अंकांवरती 2 विकेट मात्र डाऊन झालेत पानखंड स्फोट टीमचे. जोरकस मारण्याचा प्रयत्न पहा. या षटकामध्ये कुठेतरी धाव संख्येला लगाम लावला गेलाय. पहिला चेंडू जरूर वाईट फेकला, त्याच्यानंतर लेन अँड लाईन मध्ये सुधारणा केली आणि बॅक टू बॅक 2 विकेट देखील डाऊन केले आणि त्याच्यानंतर एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये देखील पाहायला मिळालाय. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू अगदी हलकासा बाहेर निघणारा होता. अगदी कोण्याचा प्रयोग फायदा उचलण्याचा प्रयत्न इथून मात्र दर्शवला होता गोलंदाजानं, परंतु वाईट बॉल. हो यावेळेस लेन खूप चांगली पाहायला मिळाली. पहा बॅटरचं फुटवर ओळखलंय यज्ञेशनं आणि वारंवार ही स्ट्रॉंग गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू वाईट फेकलेत. हो यावेळेस बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडू आलाय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. षटकार 6. अप्रतिम फटका या ठिकाणी अक्षरशः आपल्याला पाहायला मिळाला साहिलच्या बॅट मधनं. ब्लॉकमध्ये चेंडूच्या हाताळणी. 1 धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. एका धावेनं धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 32 अंकांवरती. पहा 3 षटकांचा खेळ इथून संपला गेलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 32. म्हणजे अजून एक शेवटचं षटक इथून मात्र बाकी असणार आहे. 4 ओव्हरची ही मॅचला घाई करा. असला काही करायचे. नंबर 4चं षटक टाकण्याकरता कुणाल दुमाडाला तुम्ही पाहताय. कुणालचा हा पहिला बॉल. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताने ऑन साइडला खेळले गेलेत मिस्टर कल्पेश साहिल. इथून मात्र एक सिंगल धाव हे पूर्ण होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचला गेला 33 अंकांप्रती. पहा धावसंख्येला कुठेतरी लगाम लावला गेलाय कारण 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर मग 23 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकामध्ये भरपूर धावा इथे मात्र कमी खर्च केल्या. एक षटका जरूर आला गोलंदाज आपण पाहिला तर मग एनएसच्या ओव्हर मध्ये, परंतु त्याच्यानंतर कमबॅक देखील खूप चांगला राहिला आहे. पुढील बॉल. सुंदर फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. शतरक्षक तैनात करणार नाहीये चुकी. पकडलाय झेल आणि संपलाय. इथे मात्र दर्शन घोराणे ह्या बॅटरचा खेळ आउट. धन्यवाद अडिओ, थँक्यू सो मच. पहा सुंदर झेल मात्र या ठिकाणी फकडला गेला आणि बॅट्समनला मात्र परतावं लागलं डगाबुटच्या आशयाला. न्यू बॅटर संतोष टोकरी मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. इथून आपण पाहिला तर मग
अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील आपण पाहणार आहोत. पुढील बॉल ऑन साइडला फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून आला आहे. चांगले फिल्डिंग परंतु हिट विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झाला. संतोषला मात्र परतावं लागेल डगावूडच्या आशयाला. चलो चलो फटाफट हात वरती, सगळ्यांचे हात वरती. धन्यवाद. अडीचशे अक्षरशः बॅटरचं जे बॉडी बॅलन्स आहे ना अक्षरशः ढसमललं गेलं आणि स्ट्रोक चांगले खेळले होते संतोष परंतु बॅट हलकीशी मात्र बॅट एष्टानं स्पर्श झाले आणि हिट विकेटच्या स्वरूपामध्ये बॅटर अगदी बाद होताना पाहायला मिळाले. यावेळेस डावा स्टेपवरती हा चेंडू फेकला होता. एक धाव इथून मात्र पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. कदाचित तिसरी येईल का परंतु इथे आपण पाहिलं तर मग फलंदाज नॉट आउट असणार आहे कारण एस्टांना चेंडू लावला होता. कदाचित एस्टांना चेंडू न लावता जर फेकला असता तर मग विकेट आले असती. पुढील बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क झाला नाहीये. बॅटर तुम्ही पाहू शकाल ऋतिक बारे. ऋतिक बारेच्या बॅट मधनं फटका सुंदर आहे. चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता आणि या 6ने धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोहोचले गेले 41 या अंकांवरती. धन्यवाद अडीचे, थँक्यू सो मच. हा बॅटिंग कार्ड तुम्ही पाहू शकाल. दर्शन गोराणे यांनी बनवल्या 9 मध्ये 17, प्रवीण सापट्याने 2 मध्ये 2, नितेश टोकरेने 4 मध्ये 2, त्याच्यानंतर कल्पेशनं मात्र एकही धाव बनवली नाहीये. त्याच्यामध्ये आपण पाहिलं साहिलनं चांगल्या धावा बनवल्यात, 5 मध्ये 8 बनवल्यात. त्याच्यानंतर ऋतिक बारेनं 3 मध्ये 8, अशा प्रकारे 41 धावा मात्र इथे बनवल्या गेल्यात. बॉलिंग कार्ड तुम्ही पाहू शकाल. तुषार चौधरीनं पहिलं षटक टाकलं, 1 विकेट 7 रन्स दिल्या आणि भूमित दुमाडा थोडासा मागणा ठरताना पाहायला जरूर मिळाला. इकॉनॉमी आपण पाहिलं तर मग 16ची राहिली आहे दुसऱ्या ओव्हर मध्ये. त्याच्यानंतर तिसरं षटक यज्ञेश दुमाडाचं चांगलं जरूर पाहायला मिळालं. 9 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट मात्र या ठिकाणी मिळवले. त्याच्यानंतर कुणाल दुमाडाला देखील तुम्ही बघितलं या ठिकाणी तर मग त्याने देखील 2 विकेट घेतल्या आणि 9 धावा खर्च केल्या. धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 41 अंकांवरती आणि 24 बॉल मध्ये 42 धावा विजय करता बनवावा लागतील. चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचे आहेत. लगेच या.
ऑडिशन बाबाला बोलवतो त्यासोबत लाव काय माहिती असते ते सांगते ना तो आणखी मॅन ऑफ द सिरीज नाही गेली बघ लास्टला आता एक टीव्ही आता चला मॅचला सुरुवात करायची आहे. दोन बॅटर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. तुषार चौधरी आणि यज्ञेश दुमाडा ही सलामीची जोडी. दर्शन गोराणे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. लक्ष आहे ते म्हणजेच 10.50 42 धावा 4 ओव्हरमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यज्ञेश दुमाडा आउट. नशिबी भोग असा दावला तुझ्या कीर्तीचा हाईच मला चांगला तुझ्या कीर्तीचा हाईच मला चांगला माझ्या पूर्ण वाटमती लागली आणि तू म्हणून मी माझ्याकडं पाहिला Krishna Remix. राधेश्याम ग्राफिक्स करणं निश्चितच कॅप स्पॉन्सर केलेत या स्पर्धेला. राधेश्यामजी यांचं देखील आम्ही करतोय आभार व्यक्त आणि सहर्ष स्वागत देखील असणार आहे. बिरसा मुंडा ट्रॉफी 2026 मध्ये नुकताच त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मात्र कॅप आहेत त्या स्पॉन्सर केल्या गेल्यात. त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग यज्ञेश मात्र पहिल्याच बॉलवरती बाद झालेत. आता मात्र योगेश भोईर हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. ऑन साईडला यावेळेस चांगला स्ट्रोक खेळले गेलेत. लावून द कार्पेटचं सँड हा स्ट्रोक खेळले होते. योगेश एक सिंगल धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल. सिंगलला मात्र स्ट्राईक रोटेट झालंय. पहा स्ट्राईक वरती इथून आपण पाहिलं तर तुषार चौधरी आलेत. तुषार चौधरी एक आपण पाहिला तर मग जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. आई माऊली स्पूट नागळे या संघाचा. आणि जेव्हा एखादा प्रमुख खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतो तेव्हा मात्र एक ऊर्जा निश्चितच डगआउट मध्ये देखील पाहायला मिळते. परंतु यावेळेस हलकासा सन्नाटा आहे कारण एक विकेट मात्र डाऊन झाल्यानंतर हलकासा अपसेटपणा डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथून एक सिंगल धाव ही कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले दोन्ही अंकांवरती. 42 धावा इथून मात्र पूर्ण करायच्या आहेत 4 ओव्हरमध्ये हा मॅच जिंकण्याकरता आणि त्याच्यासाठी हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुढील बॉल यावेळेस बॅटच्या टो एंडला हा चेंडू यावेळेस लागला होता आणि चेंडू निघून गेला डिक्लरेशन झोन मध्ये. इथून आपण पाहिलं तर एक सिंगल धाव ही मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 3 अंकांवरती. चेंडू फेकून झाले 4 आणि 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा हे पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितच चांगले बॅटिंग सातत्याने होताना आपण पाहिली आहे. परंतु सध्या तरी ही पॉवरफुल गोलंदाजी दर्शन गोराणेच्या माध्यमातून पाहायला मिळते. यज्ञेश पहिल्याच बॉलवरती बाद झाला. तिथून मात्र आपण पाहिलं तर मग कुठेतरी धावसंख्या कमी ही आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढील बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र योगेशने दर्शवला होता. एक सिंगल धाव इथून कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पूर्ण झाले पोहोचले गेले ते म्हणजेच 4 अंकांवरती 4 धावा ऑन द स्कोरबोर्ड. एक विकेट देखील डाऊन झाला या ओव्हर मध्ये. पहा पूर्णपणे जणू काही बांधून ठेवलं गेलं या ओव्हर मध्ये. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही. जानू शेंगाने हे बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाले दर्शन करणं. आता मात्र दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये ऑन झालंय. आता मात्र रिक्वायर रन रेट आपण पाहिलं तर मग हलकस वाढलं गेलं.
12.67 सरासरीनं यावेळेस हे धावफलक पुढे न्यावं लागणार आहे. योगेश ऑन स्ट्राईक. हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये योगेश कडनं केला जातोय, परंतु मोठे फटके येत नाहीयेत. नितेश टुकरे 76 मॅच 62 विकेट. बेट्स पाहिला पण तर मग 6च आहे. पुढील बॉल अजून एक डॉट बॉल. पूर्णपणे नाराज आहेत बॅटर. आपण या ठिकाणी पाहिलं तर तुषार. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहतोय अनंतजी महाळी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. गावदेवी ट्रस्ट विद्यमान अध्यक्ष आहेत आणि निश्चितच सातत्याने त्यांच्याकडनं देखील चांगलं नेतृत्व, चांगलं कर्तृत्व हे आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर यस पंच 2 मिनिटं थांबा. रुपेश दांडेकर तुमच्या मागे तुमचा मित्र आलाय. रुपेश दांडेकर यांचा तो बैल आहे आणि त्यांना शोधत आलाय. चला प्लीज त्यांना देखील मैदानाच्या बाहेर सोडायचं आहे. महादेवांचं हे वाहन आहे. नंदी आलेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु हा नंदी आपण पाहिला तर रुपेश दांडेकर यांचा आहे. तो चिंचोटेवरनं इकडे आलाय. पुढील बॉल ओ फुल टॉस बॉल होता. सॉफ्ट हँडनं यावेळेस ऑन साईडला वळवलाय फाईन लेगच्या दिशेनं, परंतु 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाव्यानं धावफलक अगदी कासवशा पद्धतीने हळूहळू पुढे सरकू लागलाय. पोचला गेलाय तो म्हणजे 6 या अंकांवरती ही धावगती. 1.3 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपन्न झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 1 बाद 6. लक्ष आहे 42चं. 45 धावा इथून मात्र पूर्ण करायच्या आहेत. पण कुठेतरी आपण पाहिलं तर मग धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली आहे, मंदावलेली आहे, थंडावलेली आहे. हा वारंवार या ठिकाणी आपण पाहिलं तर मग स्ट्रगल करतो योगेश मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू सापडत नाहीये. कारण गोलंदाजीचा दर्जा आपण पाहिला तर खूप स्ट्रॉंग आहे नितीश याच्याकडे आणि वारंवार या ठिकाणी आपण पाहतोय नितीश चांगली गोलंदाजी करतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहिला तर मग अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. मिस्टर योगेश आतापर्यंत 9 चेंडू खेळलेत आणि 9 चेंडू मध्ये 5 धावा त्याने मात्र इथून बनवल्यात. अजून एक चेंडू आपण पाहिला तर मग डॉट्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि अशा प्रकारे दुसऱ्या षटकाचा खेळ इथून मात्र संपला गेलाय. आता मात्र धावफलक वाढलं गेलं. रिक्वायर रन रेट आपण पाहिलं तर मग 10.50 होतं, परंतु आता आपण पाहिलं तर मग 18च राहिलंय. आता मात्र 12 चेंडूमध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर मग 36 धावा म्हणजेच 18च्या सरासरीनं या धावा इथून मात्र बनवावा लागतील. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केला गेलाय पाणखंड स्पोर्ट टीमनं. असं वाटलं की होतं या ठिकाणी की सहजपणे हा सामना इथून मात्र जिंकला जाईल, परंतु काय जबरदस्त ही सुरुवातीची पहिली 2 षटकं राहिली आहेत दर्शन गोऱ्हाणे अँड नितीश टुकरेकडनं. 12 चेंडू 36 लक्ष अजूनही बाकी आहे.
सुरुवात थोडीशी कठीण झाली आणि मॅच थोडासा देखील कठीण झाला आई माऊली स्फोट नागले टीमसाठी, परंतु कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. इथून आता मात्र जबाबदारी तुषारला घ्यावी लागेल. तुषार एक विस्फोटक खेळाडू आहे, तो धावा बनवू शकतो. इथे आपण पाहिलं तर मग शुभागमन झालेलं आहे आमच्या मुख्य व्यासपीठावरती कुणालजी कुवरा यांचं. SPL 2026 दर्जेदार आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून केलं होतं आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणालजी कुवरा यावेळेस पहिला बॉल अगदी पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय आणि पूर्णपणे तुषार देखील भेट झालेत. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल कल्पेश आलेत, अगदी बॉडीला स्पर्श करणारा हा बॉल. दोन चेंडू तुषार फक्त खेळला, एक धाव त्याच्या बॅट मधनं आली. पुढील बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं बॉलला दिशा दिली आहे. सुंदर जजमेंट, सुंदर झेल आणि फलंदाज तुषार झाला फेल, आउट. धन्यवाद, थँक्यू सो मच. चला घाई करायची आहे आणि विनंती असणार आहे साई श्रद्धा स्पोर्ट्स ससूनगर टीमच्या संघ नायकाला आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. लगेच टॉस केला जाईल. अजूनही इथून आपण पाहिलं तर मग चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 बॉल मध्ये 36 धावा अजूनही बनबाबा लागतील. कुंदन पास मारे लेट आलेत. योगेश वरती विश्वास दर्शवला, परंतु योगेशनं थोडस नाराज केलंय. आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र केला होता. कुंदन पाच मारे आणावा आहे. इथून 5 षटकार मारावा लागतील कुंदनला, तरच ह्या सामन्यामध्ये वापसी होईल. क्षमता आहे कुंदनकडे निश्चितच. आपण पाहिलं अनेकदा कुंदननं देखील स्लॉगवरच्या षटकामध्ये जेव्हा संकटामध्ये सापडली आपली टीम, तेव्हा मात्र त्या संकटामधून बाहेर काढण्याचं काम हाच बॅटरने केलंय. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, जी व्हाईट लाईनची रेषा आहे तिथं मात्र बॉल स्पॉट करण्याचा प्रयत्न केला होता. पुढील बॉल यावेळेस फटका सुंदर आहे समोरच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग, एक धाव इथून पूर्ण केले. दुसरा धावायचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपला गेलाय. 2.4 चेंडूंचा खेळ पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5. पुढील बॉल यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू जाईल एका टप्प्यानं. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या फार कुंदन पाच मारेच्या बॅट मध्ये आलाय हा मोठा वार, चौकार. नरेंद्र कुवरा दादांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. Delicious flavors, finest potatoes. दोन्ही बंधू आपण या ठिकाणी पाहिले तर मग आलेले आहेत ह्याच मैदानावरती. SPL 2026 देखील आयोजन पाहायला मिळालं होतं कुवरा ब्रदर्सच्या माध्यमातून. सध्या तरी TV स्क्रीनवरती त्यांना तुम्ही पाहू शकाल. आपल्याला पाहायला मिळत आहेत कुणालजी कुवरा अँड नरेंद्रजी कुवरा, आणि त्यांच्या बाजूने आपण पाहिलं तर मग अनंताजी महाळे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुभाष देखील पाहायला मिळत आहेत. उमेशजी महाळे देखील आहेत आणि राधेश्यामजी देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक झालाय ते म्हणजेच 13 धावा.
6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 29. साहिल आले बॉलिंग ट्रॅक वरती. ओ पहिला बॉल, बीमरचा इशारा आलाय. म्हणजे इथून आपण पाहिला तर मग ह्या 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. आता मात्र 6 बॉल आणि जिंकण्याकरता 27 ची गरज आहे. आणि येणारा पुढील बॉल हा फ्रीड असणार आहे. पायामध्ये हा बॉल इथून मात्र फेकला होता, परंतु चांगला स्ट्रोक खेळले गेलेत. ओ पहिल्या अटॅम्प मध्ये मिसफिल्ड झाली होती, परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावफलक पोहोचलं गेलं ते म्हणजे 17 अंकांवरती. 5 मध्ये 25 धावा इथून अजूनही बनवावा लागतील हा मॅच जिंकण्याकरता. पुढील बॉल, ओ हवाई स्ट्रोक, काय जबरदस्त प्रॉपर टायमिंग साधलं गेलंय. कुंदन पास मारेना, इथून त्याच्या बॅट मध्ये आलाय हा षटकार. अजून 4 बॉल जिंकण्याकरता 19 ची गरज असणार आहे. 4-19 असे फटके सुरुवातीपासून यायला हवे होते, परंतु आपण पाहिलं तर मग मोठे फटके आलेले नाहीयेत. पुढील बॉल, हो यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला फटका आहे. क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो 4 चौकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. आता मात्र 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 15 धावा. मॅच अजून सुद्धा जिवंत ठेवली आहे कुंदन पाच मारेनं. ओ यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेले. चांगली फिल्डिंग. 1 धाव इथून मात्र पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दुसरी धाव देखील पूर्ण केली. 3ऱ्या धावेचा प्रयत्न, कदाचित 4थी धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल का काय? यस, 4थी धाव देखील कंप्लीट केली आहे. ओव्हर थ्रो झाला मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा बेनिफिट मिळाला गेलाय विरोधी संघाला. झाला फायदा, फ्रीडम मिळाला गेला इथं 4 धावेनं. आणि आता मात्र इथून हा मॅच जिंकण्याकरता 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 11 धावा. मॅच अजून सुद्धा जिवंत आहे. इथून आपण पाहिलं तर मग पूर्णपणे थकलेत कुंदन देखील आणि योगेश देखील, कारण पळून धावा पूर्ण केले 4 आणि सिच्युएशन देखील खूप गंभीर झाली आहे. अजूनपर्यंत आपण पाहिलं तर मग दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. 2 चेंडू आणि आता मात्र जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू येणारा खूप निर्णायक असेल दोन्ही संघाकरता. इथून जर डॉट आला तर मग सामन्यामध्ये निश्चितच पूर्णपणे स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतील पानखंड स्पोर्टचे खेळाडू. आणि जर का मोठा फटका आला तर एक पॉझिटिव्ह बाजू असणार आहे, ती म्हणजेच आई माऊली स्पोर्ट चांगल्या टीमच्या बाजूनं. मॅच जबरदस्त रंगलाय. हाच आहे क्रिकेटचा मोठा थरार. हीच आहे क्रांतीवीर बिरसा मुंडा ट्रॉफी 2026. वर्षानुवर्ष प्रत्येक वर्ष आपण पाहिलं तर मग बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये भरपूर काही बदल झालाय. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर मग भरपूर पारितोषिक निश्चितच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेत. सुंदर ट्रॉफी, कूलर, सायकल, टीव्ही, कोंबडे, सूज, बॅट, भरपूर काही पारितोषिक आहेत. हो चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. हो चांगलं क्षेत्ररक्षण आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद असणार आहे, तो म्हणजेच मिस्टर कुंदन. भरपूर काही स्ट्रगल मात्र या ठिकाणी कुंदननं केलं. कुंदन याला लवकरात लवकर
मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं होतं, परंतु थोडेसे लेट आले आणि त्याच कारणास्तव हा मॅच अक्षरशः हातातून निघून गेलाय असंच म्हणावं लागेल. नंबर 3 या क्रमांकावरती आपण पाहिलं तर मग बॅटर योगेशला आपण पाहिलं, परंतु योगेशनं तो खेळ मात्र दर्शवला नाहीये ज्या खेळीसाठी तो ओळखला जातो. 9 चेंडू मध्ये 23 धावा, 11 मध्ये 6 बनवलेत योगेशनं. इथे आपण पाहिलं तर मग पूर्णपणे बंदिस्त केलं गेलंय. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल तेजस आलेत, तेजस जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओ आणि अशा प्रकारे इथे आपण पाहिलं तर मग हा मॅच जो आहे तो जिंकलाय पानखंड स्फूट बी या संघानं. असं वाटलं की ते सहजपणे हा सामना इथून जिंकला जाईल, परंतु मित्रांनो क्रिकेट आहे, चांगला खेळ इथे मात्र पानखंड स्फूट टीमने दर्शवला आणि नागालँड संघाला मात्र पराभूत केलंय. चला टॉस करण्याकरता कर्णधार या. आम्ही मागेच अनाउन्समेंट केली होती. साई सद्दा स्फूट ससूनगर टीमचे संघनायक आणि त्याचनंतर पानखंड स्फूट टीमचे संघनायकांनी टॉस साठी या, बाकीच्यांनी हँडशेक करा. मॅन ऑफ द मॅच गोष्ट टू मिस्टर दर्शन गोराणे, ठरले सामनावीर. चला दर्शन आपण देखील या लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरता आणि टॉस देखील आम्ही या ठिकाणी लगेच करणार आहोत. चला आपण या ठिकाणी करणार आहोत सर्वप्रथम टॉस. दोन संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. सुभाष जे आहेत त्यांना आपण या ठिकाणी अनाउन्समेंट करू. आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस आहे तो आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही कर्णधार तुम्ही पाहू शकाल